अवघ्या शिवतीर्थावरती वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचं भाषण हे आकर्षण असायचं. साहेब काय बोलणार, आपण म्हणताना साहेबांचे चिरंजीव आहात, साहेबांचे वारसदार आहात, मग तोच मान सन्मान तुम्हाला का नाही कालच्या सभेमध्ये मिळाला, त्याचं पहिलं उत्तर द्या आणि मग आमच्यावर टीका करा. मी म्हटलं ना तुम्हाला, त्यांना आरोप करण्याव्यतिरिक्त आता त्यांच्या हातात काही दुसरं राहिलेलं नाही. आणि त्यांचे आरोप सुद्धा किती बिनबुडाचे असतात हे सगळ्या देशानं, सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा आरोप करत राहावं. आम्हाला माननीय शिंदे साहेबांचा एकच आदेश आहे की त्यांनी किती आरोप केले तरी चांगल्या कामातनं आपण त्याला उत्तर द्यायचंय. त्यांच्या सगळ्या आरोपांना महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर 45+ खासदार महायुतीचे निवडून आणून आम्ही त्यांच्या सगळ्या आरोपांना उत्तर देऊ. मग काय आता काय, हे बघा, राज्य घटनेनं चालतं, नियमानं चालतं. एखादा व्यक्ती जोपर्यंत त्या पदावर असतो तोपर्यंत तो आजी असतो, पदावरनं पाय उतार झाला की तो माजी होतो. एवढं सुद्धा साधं 4 टर्म खासदार आम्ही आहे म्हणून संजय राऊत साहेब सांगतात. भले ते खासदार आमच्या आमदारांच्या मतावरच झाले, ते कधी लोकातनं निवडून येऊन कधी खासदार झालेले नाहीत. कारण विधानसभेला 3-4 लाख लोकांच्यातनं निवडून येणं, लोकसभेला 10-8-10 लाख लोकांच्यातनं निवडून येणं, हे काय असतं हे संजय राऊतांना माहित नाही. त्यामुळं ठीक आहे, ते आता ते बघा, त्यांना त्यांचं कामच आहे ना, माननीय उद्धव ठाकरे साहेबांना चांगलं वाटेल, बरं वाटेल असं बोलायचं. त्यांचं काम ते चोख करतायत. भाजपसोबत शिंदे साहेब, त्याचबरोबर अजित पवार महायुतीमध्ये सत्तेत दाखल झाल्यानंतर लोकसभेला विश्वास नसल्यामुळे पुन्हा मनसेसोबत युती करण्याची वेळ आली असा कुठेतरी महाविकास आघाडीकडून आरोप केला जातो. मी मगाशी सांगितलं, माननीय मोदी साहेबांना 3ऱ्या वेळी मोठ्या मताधिक्यानं पंतप्रधान करण्यासाठी जे जे पक्ष समवेत येत असतील, सोबत येत असतील, ज्यांची विचारधारा एक आहे, त्यांना जर आम्ही एकत्र घेतलं किंवा ते आम्ही सगळे जर एकत्र आलो तर मग ते कोणावर तरी विश्वास नाही म्हणून कोणाला तरी घेतलं असा जो तर्कवितर्क लावला जातोय महाविकास आघाडीकडनं, त्यात बिलकुल तथ्य नाही. महाविकास आघाडीचे आता हे लक्षात आलेलं आहे की दिवसेंदिवस महायुतीची महाराष्ट्रातली ताकद वाढत चाललेली आहे. या ताकदीपुढं, या शक्तीपुढं आपला निभाव लागणार नाही हे ओळखल्यामुळंच अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप महाविकास आघाडीकडनं सुरू आहेत. नाही, याच्या बाबतीतली मला कसलीही कल्पना नाही. परंतु शिवसेनेमध्ये वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारधारेच्या बरोबर जर कुणी येणार असेल आणि त्याच्यामुळे पक्षाची ताकद वाढणार असेल तर निश्चित आमचे पक्षश्रेष्ठी त्याचा निश्चितच योग्य विचार करतील. ओके, काही महिन्यांमध्ये किंवा वर्षभरामध्ये ज्या काही राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडी झाल्या त्यावेळी राज ठाकरेंनी वारंवार टीका केलेली होती की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालेला आहे. या त्यांच्या टीकेवरून आता ते महायुतीमध्ये जर सोबत झाले तर तुम्ही कसं पाहताय? बघा, प्रत्येक पक्षाची किंवा प्रत्येक नेत्याची वेगवेगळी विचारसरणी असते, वेगवेगळी बोलण्याची पद्धत असते. त्यामुळे पाठीमागं काय झालं, आता नवीन जर हातात हात घालून एकत्र काम करायचंय तर झालं गेलं पाठीमागचं प्रत्येकाने विसरलं पाहिजे.